फडणवीस एकनाथ शिंदे यांच्यात बंद दाराआड बैठक सुरू आहे। वर्षा बंगल्यावर फडणवीस शिंदेंची चर्चा सुरू आहे। खातेवाटपाबाबत चर्चा सुरू असल्याचं सूत्रांकडून कळतंय। फडणवीस शिंदेंमध्ये 30 मिनिटांपासून ही चर्चा सुरू आहे। फडणवीसांपाठोपाठ चंद्रशेखर बावनकुळे ही वर्षा बंगल्यावर दाखल झालेत। उदय सामंत, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील यांनी दादा भुसे यांना पुन्हा मंत्रिपद मिळणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। फडणवीसांपाठोपाठ बावनकुळेही वर्षावर दाखल झालेत। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कपिल राऊत। कपिल, यावेळी जवळपास अर्धा तास झालं दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे। काय ताजे अपडेट मिळत आहेत? काय नेमकी चर्चा सुरू आहे? एक मोठी बातमी समोर येत आहे का जी बंद दार जी चर्चा सुरू होती, जी बैठक सुरू होती ती संपलेली आहे आणि त्या सकारात्मक बैठक झालेली आहे। मुख्यमंत्र्यांची मनधरणी करण्यामध्ये भाजपा नेते किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता देवेंद्र फडणवीस जे आहेत त्यांना यश आलेलं आहे अशी मोठी बातमी समोर येत आहे। मनधरणी झालेली आहे मुख्यमंत्र्यांची आणि मुख्यमंत्री उद्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत अशी एक मोठी बातमी समोर येत आहे। काही वेळापूर्वीच बैठक झालेली आहे आणि बैठकीतून हे निघालेलं आहे का ज्या गोष्टीवरती अडलं होतं, ज्या गोष्टीवरती तिढा होता तो तिढा सुटलेला आहे आणि एक सकारात्मक बैठक आज या तिघांमध्ये झालेली आहे। उद्या जो शपथविधी आहे हा शपथविधी होणार आहे आणि या शपथविधीमध्ये तिन्ही नेते शपथ घेतील मुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा हे शपथ घेतील। खरं तर आता काही वेळातच अशी एक माहिती समोर येणार आहे का आणखी काही नेते या शपथविधीमध्ये भाग घेतील का, आणखी काही मंत्र्यांची शपथविधी होईल का, हे काही वेळातच पिक्चर क्लिअर होईल। परंतु सध्या तरी महत्त्वाची बातमी अशी आहे का बैठक संपलेली आहे आणि बैठक ही सकारात्मक झालेली आहे। मुख्यमंत्र्यांचं मनवण्याचं काम फडणवीसांनी केलेलं आहे। मुख्यमंत्र्यांना जी खाती पाहिजे होती, मुख्यमंत्र्यांच्या हातात जी खाती आली पाहिजे होती ती खाली त्यांना देण्यात आलेली आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सकारात्मक भूमिकेतून ही बैठक संपलेली आहे आणि काही वेळापूर्वीच आता देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर निघत आहेत आणि उद्या हा जो शपथविधी सोहळा हा मोठ्या उत्साहात पार पडणार आहेत। आतापर्यंत तीनच नावं डिक्लेअर होत झालेली आहेत, दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री। बाकीची नावं काही वेळात समोर येतील परंतु सध्याची मोठी बातमी समोर येते आहे ती म्हणजे बैठक संपलेली आहे आणि सकारात्मक निर्णय झालेला आहे। अगदी धन्यवाद कपिल। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट देत राहू। मात्र ही सगळ्यात मोठी बातमी आपल्या समोर येते। ही बैठक संपलेली आहे, आमच्या प्रतिनिधींनी ही माहिती दिलेली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बंद दाराआड अनेक मुद्द्यांवर चर्चा झाल्याची देखील माहिती या ठिकाणी मिळते आहे। आता पाहूयात पुढची महत्त्वाची बातमी, ती म्हणजेच एकनाथ शिंदे आणि शिवसेना आमदारांची वर्षावर बैठक झाली आहे। या बैठकीत एकनाथ शिंदेंची मनधरणी करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची सूत्रांनी माहिती दिलेली आहे। तर एकनाथ शिंदे यांनी नेतृत्व करण्याची शिवसेना आमदारांनी विनंती त्यांना केलेली होती। शिंदेंनी सत्तेत सहभागी होण्याची विनंती आमदारांनी केलेली होती। तर एकनाथ शिंदे आमदारांच्या या भूमिकेवर सकारात्मक असल्याचं सूत्रांकडून समजतंय।